हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे अर्चना लिमसे या चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण एक आगळी वेगळी अशी उपवासाची रेसिपी बघणार आहोत. तर चला जाणून घेऊया ती रेसिपी कोणती आहे आणि मी कशी बनवली आहे आणि त्या रेसिपीला काय म्हणतात हे आज आपण पाहूया. ही रेसिपी तशी साधी सोपी आणि खमंग अशी चटपटीत रेसिपी आहे. तर ह्या रेसिपीचे नाव आहे उपवासाचे तुकडे. तर फ्रेंड्स, हे उपवासाचे तुकडे मी उपवासाच्या भाकरीपासून बनवलेले आहेत. तुम्ही बघतच असाल, मी ही उपवासाची भाकरी घेतलेली आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे मी करून घेत आहे. तर शिळी झालेली भाकरी ही फ्रेंड्स आपल्याला अशी कोणालाच खावीशी वाटत नाही. तर या अशा शिळ्या भाकरीचे काय करावे हा विचार मनात येऊन मी म्हटला की चला शिळ्या भाकरीपासून असं काहीतरी खमंग आणि झटपट होणारी रेसिपी आपण ट्राय करूया. तर तेव्हा माझ्या मनात आले की अशा पद्धतीने आपण जर शिळी भाकरी जर ह्याचे तुकडे करून खाल्ले तर ते खाण्यासाठी खूप चविष्ट आणि छान लागतात. तर चला मग तर बघूयात या रेसिपी करता लागणारं साहित्य. उपवासाच्या भाकरीचे तुकडे, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि चवीप्रमाणे मीठ. तर सर्वप्रथम आपण गॅसवर कढई तापायला ठेवूया. कढई छान अशी तापली गेली की त्यात आपण तेल घालून घेऊया. तेल हे चांगलं आपल्याला असं मस्त व्यवस्थित कडकडीत तापवायचं नाही आहे, मंद गॅसवरच तापवायचं आहे. तर तेल हे आपलं छानपैकी तापलेलं आहे. त्यात मी ॲड करत आहे जिरे. काही ठिकाणी फ्रेंड्स उपवासाला जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर हे खाल्लं जात नाही. जर तुम्ही खात असाल तरच तुम्ही ॲड करायचे आहे, अन्यथा तुम्ही हे सर्व पदार्थ स्किप करायचे आहेत. नंतर त्यात ॲड करते शेंगदाणे. शेंगदाणे हे छान आपल्याला असे अर्धे कच्चे आणि अर्धे तळलेले असे तळून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे मी हे शेंगदाणे जिरं ते परतल्यानंतरच घातलेले आहेत. जर तुम्हाला असे कडक शेंगदाणे हवे असतील तर तुम्ही आधी जिरे घालायच्या आधी तुम्ही घालू शकता. तर असे छान प्रकारे आपण हे शेंगदाणे परतून घेतलेले आहेत. त्यात मी ॲड केलेली आहे कापलेली हिरवी मिरची. हिरवी मिरची ही छान आपल्याला अशी परतून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही एकदा जर ही रेसिपी करून बघाल तर तुम्ही आवर्जून नेक्स्ट टाईम ही रेसिपी करण्याकरता शिळी भाकरी शिल्लक ठेवाल. तर तुम्ही बघत असाल फ्रेंड, शेंगदाणे हे आपले अशा प्रकारे तळत आहेत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर शेंगदाणे आपले तळून झाले आहे आणि त्यात ॲड करणार आहे मी गरम केलेले पाणी. पाणी हे मी सांगितल्याप्रमाणे गरमच घालायचे आहे आणि गरम पाणीच मी घालते, कारण की आपली कोणतीही रेसिपी असो गरम पाणी घातल्यामुळे त्याला चव देखील वेगळीच येते आणि भाजी असो वा कोणताही पदार्थ हा आपला पटकन केला जातो. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पाण्याला छान उकळी आणलेली आहे. तर पाणी हे उकळलं आहे. त्यात मी ॲड करत आहे चवीप्रमाणे मीठ. तर मीठ हे ॲड करून झालेलं आहे आणि त्यात आता आपल्याला घालायचे आहेत उपवासाच्या भाकरीचे केलेले तुकडे. तर आपल्याला भाकरीचे तुकडे हे जास्त बारीक करायचे नाही आहेत, कारण की ही भाकरी आपण भगरीच्या पिठापासून बनवलेली आहे. त्यामुळे ती पाण्यात घातली की पटकन विगरली जाते. त्यामुळे आपल्याला भाकरीचे तुकडे हे आपल्याला थोडे मोठे मोठेच ठेवायचे आहेत. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही बघत असाल आपले तुकडे हे झालेले आहेत. तुकडे हे आपल्याला जास्त वेळ शिजवायचे नाही आहेत. फक्त आपल्याला 2 ते 3 मिनटं हे उपवासाचे तुकडे शिजवायचे आहेत. तर फ्रेंड्स, आपले हे उपवासाचे तुकडे अशा प्रकारे शिजले आहेत. तर मी गॅस बंद करत आहे. तर तुम्ही बघू शकता किती झटपट आणि खमंग पद्धतीचे अशी ही आगळी वेगळी आपली उपवासाचे तुकडे बनून तयार आहेत. तर आता फ्रेंड्स, मी या तुकड्यांना एका सर्विंग बॉलमध्ये सर्व करणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि किती झटपट प्रकारे आपले हे उपवासाचे तुकडे बनून तयार आहेत. आणि हे असे उपवासाचे तुकडे गरम गरमच खायचे आहेत, कारण की गरम गरमच छान लागतात. थंड झाल्यावर हे थोडे असे घट्टसर होतात. त्यामुळे खाताना त्याला गरम गरमच खायचं आहे. आणि त्याच्यावर मी सर्व केलेले आहे कोथिंबीर. आणि हे उपवासाचे तुकडे फ्रेंड्स तुम्ही दह्यासोबत देखील खाऊ शकतात. खूप छान लागतात. ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून कशी झाली आहे हे मला नक्की कळवा. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीचा व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टाटा, बाय, टेक केअर.